युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांना मिरज शहरातील गैस रिफिलिंग अड्डे व अवैध धंदे बंद करून कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले। यामध्ये मिरज शहर मध्ये अवैधरित्या राजरोसपणे गैस रिफिलिंग, नशेच्या गोळ्या, गांजा, देशी दारू विक्री या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी दिनांक 14/10/2025 रोजी मिरज शहर व गांधी चौकी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले होते, पण यावर कोणतीच कारवाई झाली नाही। त्यामुळे आज दिनांक 14/11/2025 रोजी डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आले व कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, उपशहर प्रमुख सूरज डावरी, सचिन कोरे, चंद्रकांत वरकल, मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी, उपशहर समन्वयक जितेंद्र गोरे, उपशहर संघटक मुस्लिम लष्करी बबन गायकवाड, युवा सेना मिरज शहर समन्वयक लखन भोरवत, प्रशांत मोतुगडे, महिला आघाडी मिरज शहर संघटिका शकीरा जमादार, स्नेहल माळी, युवा सेना विभाग प्रमुख ओंकार कदम व शिवसैनिक उपस्थित होते। आज शिवसेना युवा सेना मिरज शहराच्या वतीने मिरज डीवायएसपी साहेब प्रणिल गिल्डा साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज इथे आलो होतो। विषय असा होता की मिरज शहरामध्ये गॅस रिफिलिंग अड्डे, देशी दारू विक्री तसेच गांजा व नशेच्या गोळ्या असे अवैध धंदे मिरजेमध्ये राजरोसपणे सुरू आहेत। तर याच विषयास अनुसरून गेल्या महिन्यात 14/10/2025 रोजी आम्ही मिरज शहर पोलीस ठाणे व गांधी चौकी पोलीस ठाणे येथे निवेदन दिले होते की अवैधरित्या गॅस रिफिलिंगचे अड्डे व इतर अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत। आज करेक्ट 1 महिना झाला, कोणतीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व शिष्टमंडळ घेऊन डीवायएसपी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। त्यांना निवेदनाद्वारे आम्ही आमच्या सर्व मागण्या सांगितलेल्या आहेत। तर या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने जोरदार आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।